सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद. लाटांच्या लाटा आले तुफान सागरी, लाटांच्या लाटा आले तुफान सागरी. गुरुजी उठा मचवा बुडेल सागरी, गुरुजी उठा मचवा बुडेल सागरी. लाटांच्या लाटा आले तुफान सागरी, लाटांच्या लाटा आले तुफान सागरी. जगावयाची नुरली आशा, जगावयाची नुरली आशा. सहाय्याची नच कुठे अपेक्षा, सहाय्याची नच कुठे अपेक्षा. करू नको तू अशी उपेक्षा, करू नको तू अशी उपेक्षा. भाव अमुचा तुझवरी, गुरुजी उठा मचवा बुडेल सागरी, गुरुजी उठा मचवा बुडेल सागरी. मरणाच्या या दाढे मधुनी, मरणाच्या या दाढे मधुनी. मुक्त कराया शक्त न कोणी, मुक्त कराया शक्त न कोणी. आजच्या मन्नाकरिता देवाचे वचन प्रेषितांची कृत्ये याचा 12 अध्याय 5 ते 7 वचन. प्रेषितांची कृत्ये याचा 12 अध्याय 5 ते 7 वचन. म्हणून पेत्राला तुरुंगात ठेवण्यात आले, पण मंडळी सातत्याने पेत्रासाठी देवाकडे प्रार्थना करीत होती. पेत्र 2 शिपायांच्या मध्ये झोपला होता. त्याला साकळ्यांनी बांधले होते. तुरुंगाच्या दाराजवळ आणखी काही शिपाई पहारा देत होते. ती रात्रीची वेळ होती व हेरोदाने असा विचार केला की दुसऱ्या दिवशी पेत्राला लोकांसमोर आणावे. अचानक देवाचा दूत तेथे उभा राहिला. तुरुंगाच्या खोलीत एकदम प्रकाश पडला. देवदूताने पेत्राच्या खुशीला स्पर्श करून त्याला उठविले. देवदूत म्हणाला, लवकर उठ. तेव्हा पेत्राच्या हातातील साकळ्या गळून पडल्या. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रियांनो, सर्वांना प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावामध्ये सलाम. जो शास्त्र भाग आपण या ठिकाणी वाचलेला आहे, प्रेषितांचे कृत्य 12वा अध्याय आणि वचने 5 ते 7 या वचनापर्यंत. या ठिकाणी आम्ही पाहतो की पेत्र जो आहे तो तुरुंगात आहे आणि त्याच्याकरिता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चालली होती. कारण त्या सुमारास हेरोद राजाने मंडळीतल्या काही जणांना छळावे म्हणून त्याच्यावरती हात टाकला आणि योहानाचा भाऊ याकोब याला तलवारीने जीवे मारले. हे यहुदी लोकांना आवडले असे पाहून पेत्रालाही धरण्यास ते पुढे सरसावले आणि पेत्राला त्या ठिकाणी धरल्यावर त्याने त्याला तुरुंगात ठेवला आणि त्याच्या रखवाली करता त्याने काय केलेलं आहे, त्याला शिपायांच्या 4 चौकड्याच्या स्वाधीन केलेला आहे. आणि ज्यावेळेस ओलांडन सण येणार त्यावेळेस त्याला ते पुढे बाहेर आणणार होते. परंतु त्यापूर्वी मंडळीची जी प्रार्थना आहे एकाग्रतेने त्याच्यासाठी चालली होती आणि प्रार्थनेचं उत्तर त्या ठिकाणी असं मिळालं की देवाचा दूत त्या ठिकाणी त्या तुरुंगामध्ये गेला आणि पेत्राला त्या ठिकाणी तुरुंगातून बाहेर काढलेला आहे. आणि एवढंच नाही तर त्याच्या हातातील साखळदंड जे आहेत ते गळून पडलेले आहेत. प्रियांनो, बघा, देव प्रार्थनेच्या द्वारे किती कार्य करणारा देव आहे. कारण तो म्हणतो, मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईल.
यिर्मयाच्या 29व्या अध्यायामध्ये तो 12व्या वचनामध्ये म्हणतो, तुम्ही माझा धावा कराल, तुम्ही जाऊन माझी प्रार्थना कराल तर मी तुमची ऐकेन. तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जीवे भावे माझ्या शोधास लागेल, तेव्हा मी तुम्हास पावेन. आणि खरोखर ज्या ज्या वेळेस प्रार्थनेच्या द्वारे आम्ही देवाकडे जातो, त्याच्या चरणाजवळ जातो, त्याच्या वधस्तंभाजवळ जातो, तो आम्हाला कधीच निराश करत नाही. संकट किती असू द्या, समस्या किती असू द्या, प्रॉब्लेम किती असू द्या, त्याच्यातून तो बाहेर काढणारा तो आमचा जिवंत परमेश्वर आहे. मंडळीने त्याच्यासाठी प्रार्थना केली. आज आमच्या समोर कितीतरी असे लोक आहेत की ते बंधनात आहेत. काय आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो का? आम्ही आमचा वेळ त्यांच्यासाठी घालवतो का, की जेणेकरून ते बंधनातून बाहेर निघावे? आज आम्हाला देवाने संधी दिलेली आहे की प्रार्थनेच्या द्वारे आम्ही त्याचा अनुभव घ्यावा, प्रार्थनेच्या द्वारे आम्ही त्याच्या चरणापाशी जावं आणि त्याचं सामर्थ्य प्राप्त करून घ्यावं. कारण प्रार्थनेमध्ये खूप सामर्थ्य आहे. प्रभू येशू ख्रिस्त देखील रात्र प्रार्थना करायचा आणि दिवसा तो चिन्ह चमत्कार करायचा आणि प्रार्थनेच्या द्वारे तो आत्म्यानं सामर्थ्यानं भरायचा. आणि म्हणून प्रार्थना हे एक देवाशी बोलण्याचं माध्यम आहे, देवाशी वार्ता विलाप करण्याचं माध्यम आहे, आपलं मन परमेश्वरासमोर मोकळं करण्याचं माध्यम आहे. आणि जो कोणी देवासमोर प्रार्थनेच्या द्वारे जातो, आपलं मन मोकळं करतो, देव त्याला उत्तर दिल्याशिवाय राहत नाही, कारण तो उत्तर देणारा परमेश्वर आहे. चला तर या प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया, आपलं जीवन त्याच्या हातामध्ये देऊया आणि प्रार्थनेच्या द्वारे त्याचा अनुभव घेऊया. प्रिय प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करतो, कारण तू चांगला आहेस, तू आमचा उत्तम मेंढपाळ आहेस, तू आमचा राजा, तू आमचा प्रभू, तू आमचा तारक आणि तू आमचा उद्धारक देव आहे. प्रिय बाप्पा, प्रार्थनेच्या द्वारे किती सामर्थ्य आहे आणि दैबाप्पा त्याच्याद्वारे अनेक बंधने आमचे तुटले जातात. प्रभू दैबाप्पा, याचा अनुभव पुन्हा एकदा तू आम्हाला या वचनाच्या द्वारे दिलेला आहेस. त्यासाठी आम्ही दैवा तुझ्याजवळ प्रार्थना करतो. आम्ही प्रार्थनेत वाढावं, तुझ्या वचनात वाढावं, तारणामध्ये वाढावं, यासाठी प्रिय बाप्पा आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो आणि दैबाप्पा तुला आबा बाप्पा म्हणून हाक मारतो. आणि म्हणून दैबाप्पा प्रार्थनेचा अनुभव आम्हा प्रत्येकाला घडावा आणि प्रार्थनेच्या द्वारे लोकांची जीवन बदलावेत, यासाठी आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो. कारण तुझं वचन सांगतं की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. आणि म्हणून प्रार्थनेच्या द्वारे आम्ही तुझा अनुभव घ्यावा, असं देवा तुझ्या दयेने आणि कृपेने कर. सर्व गौरव तुला देतो बाप्पा आणि येशूच्या नावात लहानशी विनंती करतो म्हणून तू ऐक. आमेन. तुझवरी गुरुजी उठा, मचवा बुडेल सागरे. गुरुजी उठा, मचवा बुडेल सागरे. मरणाच्या गाढे मधुनी मुक्त कराया शक्त न कोणी. मुक्त कराया शक्त न कोणी. जागा हो रे उठ झोपे तुनी. जागा हो रे उठ झोपे तुनी. झोपलास का तू तरी. गुरुजी उठा, मचवा बुडेल सागरे. गुरुजी उठा, मचवा बुडेल सागरे. गुरुजी उठा, मचवा बुडेल सागरे. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.